आज आज सकाळी सकाळी विजय आपल्या कुत्र्याला फिरवून परत घरी घेऊन येत आला होता. तेव्हा नाश्ता बनवत असलेली त्याची बायको कोमल रागाच्या भरात त्याला एक एक करून टोमणे मारायला सुरुवात केली. अरे काय झालं कोमल, तुला काही कसला राग आला आहे का? विजयने जेव्हा विचारलं तेव्हा कोमलचा चेहरा पडून कोमल म्हणाली, मला कळतच नाही आपले दिवस कधी बदलतील. प्रत्येक सुट्टीमधील दिवस हा इतर देशांमध्ये लोक फिरायला जातात आणि आपण फक्त असे आहोत की जे भारतात सुद्धा फिरू शकले नाहीत आजपर्यंत. आपण इतरांप्रमाणे कुठेही फिरायला बाहेर जात नाही. आपली मुलं सोनू आणि परी यांनी अनेक वेळा आपल्याला सांगितले आहे, पण तुम्हीच आमचे बोलणे मनावर घेत नाहीत. कोमल रागातच बोलत राहिली, पण त्याच त्याच्या बायकोकडे बोलण्याकडे लक्षच नव्हतं. तिच्याकडे तो दुर्लक्ष करून तो शांतपणे पेपर वाचत बसला होता. मग कोमल म्हणाली, कालच माझ्या मैत्रिणीने मला फोन केला होता. ते लोक जपानला फिरण्यासाठी गेले आहेत. हे बघा, तिकडे फोटो सुद्धा तिने मला पाठवले आहेत. किती सुंदर वातावरण आहे आणि तिकडचा परिसर सुद्धा किती नयनरम्य आहे. तुम्ही विचार करा, फोटोमध्ये इतका सुंदर दिसत आहे तर प्रत्यक्षात तिथे गेल्यानंतर ते पाहायला किती छान वाटत असेल ना. कोमलने फोनमधील तिचा फोटो तिच्या पतीला दाखवलं विजयला. तेव्हा विजय म्हणाला, अगं कोमल, हे उच्च समाजातील लोकांची तुलना करून तू आपला सोबत का करत आहे? त्यांची इच्छा असते त्यावर ते लोक पैसा खर्च करत असतात. तू सतत आपली त्यांच्यासोबत स्पर्धा का करत असते? फोटो दाखवून इतरांच्या घराला आग लावणाऱ्या अशा मैत्रिणींपासून तू दूरच राहिलेली बरं. विजयने हे बोलताच कोमलने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. अहो, तुम्ही मला तुमच्या बाहेरच्या देशांमध्ये फिरायला घेऊन जा असं सांगत नाही. निदान आपण भारतातील एखाद्या छोट्याशा पर्यटन स्थळाला भेट तरी देऊ शकतो ना. पण मी काही बोलले तर तुम्हाला त्याचा काय फरक पडतो? मला जे पाहिजे ते मी तुम्हाला म्हणू शकते. तुम्हाला तुमच्या वर्तमानपत्रातून मोकळा वेळ मिळाला तरच काहीतरी विचार तुम्ही कराल ना. कोमल अतिशय रागाच्या स्वरात विजयला बोलत होती. तेव्हा विजय म्हणाला, कोमल, तू काम वर्तमानपत्राला सावत्र आईसारखे वागवत असते. मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या येऊ दे तर आपण त्याबद्दल सुद्धा विचार करू. असे म्हणत विजयने प्रकरण टाळले आणि तो परत एकदा पेपर वाचत बसला. काही दिवस शांततेत असेच निघून गेले. मग असं काही घडलं ज्याची कोणालाही कल्पना नव्हती. एके दिवशी विजय ऑफिसमधून घरी परत आला. तेव्हा त्याचा तो उदास चेहरा दिसला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा आणि दुःख स्पष्ट दिसत होते. त्याला पाहून कोमल अस्वस्थ झाली आणि कोमलने त्याला विचारले, अरे विजय, काय झालं आहे तुला? तू ठीक तर आहेस ना? ऑफिसमध्ये काही झालं आहे का? अरे, तुम्हाला काही सांगत का नाही? तेव्हा विजय म्हणाला, सांगण्यासारखे असे काहीच राहिले नाही. हे तूच बघ तुझ्या डोळ्यांनी. असं म्हणत विजयने खिशातून एक लिफाफा काढला. मुलांनी प्रश्नार्थक नजरेने तो लिफाफा उघडला. तेव्हा त्यांचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले. कोमलने देखील अस्वस्थपणे म्हणाली, प्लीज मला सांगा ना, काय झालं आहे? ते कोणी काही बोलतच नाही. म्हणून कोमलने पत्र हातात घेतले आणि वाचायला सुरुवात केली. तेव्हा ती सुद्धा आश्चर्यचकित झाली होती आणि तिला सुद्धा खूप मोठा धक्का बसला होता. तिच्या चेहऱ्यावरती आनंदाची लाट उसळली. अविश्वासपणे तिने नजर टाकून तिने विजयकडे पाहिलं आणि म्हणाली, तुमचं खरंच प्रमोशन झालं आहे का? मग विजय हसत हसत म्हणाला, अगं हो. अगं कोमल, फक्त प्रमोशनच नाही तर कंपनीकडून मला 5 लाखांचा बोनस आणि विदेशात प्रवासाची संधी सुद्धा मिळाली आहे. ते देखील फॅमिली टूर पॅकेज मिळालेलं आहे. हे ऐकून कोमलला आपल्या कानांवरती विश्वासच बसत नव्हता. मग विजयला म्हणाला, तर मॅडम, तुम्हाला आमचं सरप्राईज कसं वाटलं? उशीर झाला तरी चालेल, पण तुझ्या ह्या निष्क्रिय नवरा तुझी इच्छा पूर्ण नक्कीच करेल. अरे मग मला तू आधी का सांगितलं नाहीस?
आज तू हिरावून घेतलास माझा जीव, कोमल हसत हसत म्हणाली. मग त्यांची दोन्ही मुलं म्हणाली, तुम्ही जगातील सर्वोत्तम बाबा आहात. आम्ही आता आमच्या मित्रांना सांगून घरी परत येतो. मग कोमल आनंदाने विचारलं, बरं पुढच्या आठवड्यात आपल्याला कधी जायचं आहे? याचा अर्थ आपल्याकडे तयारी करण्यासाठी फक्त 7च दिवस उरलेले आहेत. असा विचार करत कोमल स्वयंपाक बनवायला स्वयंपाकघरामध्ये निघून गेली. तेव्हा विजय म्हणाला, उद्या मी बँकेतून पैसे काढतो. तुम्ही तुमच्या वस्तूंची यादी करून ठेवा. तुम्हाला जे काही विकत घ्यायचं आहे ते उद्या आपण मार्केटला जाऊन सर्व सामान खरेदी करूया. विजयचे हे बोलणे आधीच दोन्ही मुलांनी आपला विनंती करायला सुरुवात केली आणि नेहमीप्रमाणे दोन्ही मुलांना बोलताना पाहून त्यांचा कुत्रा टॉमी भुंकायला लागला. त्याच वेळी विजय आणि कोमलचे लक्ष त्यांच्या कुत्र्याकडे गेले. विजय आणि कोमल दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. तेव्हा विजय म्हणाला, कोमल, आपण परदेशात गेलो तर टॉमीला कुठे सोडणार? मग कोमल सुद्धा विचार करू लागली की म्हणाली, मी तर त्याचबद्दल काहीही विचार केला नाही. काय करावं हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मग मुलं म्हणाली, आई, आपण टॉमीला आजीच्या घरी सोडूयात का? कोमल काही बोलण्याआधीच मुलांनी ताबडतोब त्यांच्या आजीला फोन केला आणि मोबाईल त्यांच्या आईच्या स्वाधीन केला. कोमल म्हणाली, कशी आहेस आई? तेवढ्यात पलीकडून आईचा आवाज आला. मी ठीक आहे कोमल, तुम्ही कसे आहात? आई म्हणाली, आम्ही सर्वजण ठीक आहोत. खरं तर आम्ही परदेशात फिरायला जाणार आहोत, पण टॉमीला कुठे सोडायचं? आम्हाला प्रश्न पडला आहे. समजतच नाही. तू त्याला तुझ्याकडे काही दिवस ठेवले असते तर? कोमलचे ते बोलणे ऐकून तिची आई म्हणाली, कोमल, तुझी वहिनी देखील काही दिवसांसाठी तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आहे आणि माझ्या गुडघ्यांतही खूप वेदना होत आहेत ग. म्हणूनच मी तुझे हे काम करू शकणार नाही. मग काहीतरी विचार करून तिची आई तिला म्हणाली, अरे हो, आता मला आठवलं. आपल्या शेजारी जेव्हाही परदेशात लोक जातात तेव्हा ते त्यांच्या कुत्र्यांना डॉक्टर सेंटरमध्ये सोडतात. तुम्ही लोक तिथे जवळच डॉग केअर सेंटर आहे का? शोधा. व आईला काही हरकत नाही. विजयने दुसऱ्या दिवशी जवळच असलेल्या डॉग केअर सेंटरमध्ये जाऊन त्यांची चौकशी केली, पण निराश होऊन तो घरी परत आला. टॉमीला कुठेही सोडण्याची व्यवस्था होते का? तेव्हा कोमलने विचारले. तेव्हा विजय म्हणाला, नाही कोमल, डॉग केअर मध्ये डॉगला सांभाळण्यासाठी एका दिवसाचा रोज कमीत कमी 2000 रुपये आहे. अरे देवा, इतके पैसे? कोमलने आश्चर्यचकित होऊन विचारले. तेव्हा विजय म्हणाला, नाहीतर काय, आपण इतके दिवस बाहेर राहणार आहे, त्यामुळे घरच्या सुरक्षितेसाठी गार्ड लागेलच ना. तो पण रोज किमान 1000 रुपये तरी घेईलच आणि महिन्याला खूप खर्च येईल. हे ऐकून कोमल आणि दोन्ही मुलं अस्वस्थ झाली. तेव्हा विजय म्हणाला, आपण टॉमीची काहीतरी व्यवस्था करू शकलो नाही तर परदेशात जाण्याचा प्लॅन आपल्याला रद्द करावा लागेल. हे ऐकून त्यांचा मुलगा सोनू म्हणाला, माहीतच होतं बाबा, असंच करतील. मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही. असे बोलून तो रागाने आपल्या खोलीत निघून गेला. मग कोमल म्हणाली, विजय, तू तुझ्या आईला गावाकडून फोन करून का बोलावून घेत नाहीस? तेव्हा विजय म्हणाला, कोमल, तू काय बोलतेस? आई इथे येऊ कशी राहू शकते? ती पण एकटी पडेल. तेव्हा कोमल म्हणाली, अरे विजय, एकदा विचार कर. जर तुझी आई इथे आली तर आपल्या घराच्या सुरक्षितेसाठी गार्डची गरजही भासणार नाही आणि टॉमीच्या सांभाळण्यासाठी, काळजी घेण्यासाठी अतिव्यतिरिक्त खर्च देखील लागणार नाही. तिच्या हाताने ती घरातील ठेवलेल्या रोपांना पाणी देखील देईल. कोमलचे बोलणे ऐकून विजय म्हणाला, पण कोमल, तुझ्या डोळ्यात अश्रू येतील म्हणून मी तिला आजपर्यंत इकडे बोलवू शकलो नाही. आपण इथे चैनीचे जीवन जगतो आणि ती बिचारी एकटी गावात राहते. आज जेव्हा आपल्याला तिची गरज भासते तेव्हा आपण तिला इथे बोलवावे ही चांगली गोष्ट नाही ना. तेव्हा कोमल म्हणाली, मला ते सर्व माहीतच नाही. आपण त्यांना थोडेच सांगणार आहोत. आपण त्यांना आपल्या घराच्या कामासाठी आणि टॉमीला सांभाळण्यासाठी इकडे बोलवलं आहे. तू फक्त तुझ्या आईला इकडे बोलवून घे, मी सगळं सांभाळून घेईल. असं म्हणत कोमलने तिच्या सासूला कॉल करून विजयच्या हातामध्ये फोन दिला. नमस्कार आई, तू कशी आहेस? मी खूप छान आहे बेटा. आता उठता बसताना मला तुझी आठवण येते, मालती ताईने सांगितलं. तेव्हा विजय म्हणाला, ठीक आहे आई,
जर तुला माझी आठवण येत असेल तर तू काही दिवसांसाठी इथे राहायला यायला हवं होतं. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, अरे नाही बेटा, नाही, तू स्वतः कधीतरी कोमलला आणि मुलांना घेऊन इकडे भेटायला ये. मला येणं शक्य नाही. तेवढ्यातच विजयच्या हातातून फोन घेत कोमल म्हणाली, अहो आई, तुम्हा सर्व प्रेम त्या गावकऱ्यांवरच तुम्ही घालवणार आहात का? तेव्हा आमच्यासाठी काही उरणार नाही का? तुमच्या नातवंडांनाही तुमच्या प्रेमाची नितांत गरज आहे. कोमल, मुलांच्या मागे माझा आशीर्वाद आहेच. आई, एवढ्या दुरून आशीर्वाद दिल्यास कसं चालेल? तुमच्या मुलांना तुमच्या प्रेमाची आणि सहवासाची आणि पाठिंब्याची गरज आहे. आई, तुमची नातवंड सुद्धा तुम्हाला खूप मिस करत होती. कालच सोनू तुझी आठवण करून रडायला लागला. आता मुलं आजी सोबत त्यांची सुट्टी घालवायची यावर ठाम आहेत. म्हणूनच मी म्हणत आहे, आज तुमचे कपडे पॅक करा, बॅग भरा आणि पुण्याची बस पकडून इकडे निघून या. इतक्या वर्षानंतर सून इतक्या आदराने त्यांच्याशी बोलली आणि इतक्या प्रेमाने त्यांना तिच्या घरी बोलवत आहे हे पाहून मालतीताई यांना आनंदच झाला. त्यांना स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि त्या आनंदाने आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी राहण्याची तयारी करू लागल्या. मालतीताईंच्या पतीचे 2 वर्षापूर्वीच निधन झाले होते. ते जिवंत असताना संपूर्ण गावात त्यांचा मान सन्मान होत होता. मालतीताई साध्या स्वभावाच्या असल्या तरी पती गेल्यानंतर मालतीताई गावातल्या घरात एकट्याच राहत होत्या. पण गावातल्या सर्व लोकांनी त्यांची खूप काळजी घेतली. गावातील मुलांनाही त्यांना कधी एकटे सोडले नाही. अनेकदा गावातील मुलं त्यांच्याकडे यायची आणि त्यांना गोष्टी सांगा म्हणायची. गावातील कोणालाच काही अडचण आली नव्हती. कोणाला काही अडचण आली तर मालतीताई त्यांना मदत करायच्या, सदैव तत्पर असायच्या आणि त्याचमुळे गावातील प्रत्येक माणसाला त्यांच्याबद्दल प्रेम, आपुलकी आणि आदर होता. मालतीताईंना त्यांच्या पतीचे पेन्शन येतच होते, जे महिन्याभराचा खर्च भागवण्या इतपत होते. त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांनाही मदतीसाठी बोलवले आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घराची जबाबदारी त्यांनी गावातील लोकांवरती सोपवून मालतीताई बसमध्ये चढल्या आणि सुमारे 2 तासांचा प्रवासानंतर त्या आपल्या मुलाच्या शहरात पोहोचल्या. जेव्हा त्या स्टेशनवरती पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचा मुलगा आणि सून आणि नातवंडे त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. बसमधून उतरल्यावर ती मुलगा आणि सून यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यामुळे दोन्ही मुलं धावत आली आणि आजी आजी ओरडत त्यांना मिठी मारली. आपल्या मुलांचे प्रेम आणि वात्सल्य पाहून मालतीताई यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी भरभरून सर्वांना आशीर्वाद दिले. सर्वजण घरी पोहोचले आणि घराचा दरवाजा उघडला असता समोर अज्ञात व्यक्ती पाहून टॉमीने त्यांच्यावर भुंकायला सुरुवात केली. पण जेव्हा मालतीताईंनी त्याला खूप प्रेमाने जवळ घेतलं आणि डोक्यावरून हात फिरवला तेव्हा तो पूर्णपणे शांत झाला. हे पाहून कोमलला खजाना सापडल्याचा आनंद झाला. शेवटी ते विदेशात गेल्यानंतर टॉमीची काळजी मालतीताई यांनाच घ्यायची होती. मालतीताई गावातल्या साध्या सरळ आयुष्य जगत होत्या. त्यांच्या मुलाच्या घरात सर्व प्रकारच्या सुख सुविधा पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांची सून कोमल त्यांची खूप चांगली काळजी घेत होती. विजय त्यांची सर्व प्रकारे काळजी घेत असताना मुलांनाही आजीची खूप काळजी घेतली होती. 3-4 दिवस असेच निघून गेले. मग एके दिवशी कोमल मालतीताईंना घरातील सर्व कामे समजावून सांगायला सुरुवात केली. टॉमीला काय खायला आवडते, त्याचे अन्न कुठे ठेवले असते, तो रात्री कुठे झोपतो, घरातील सर्व किराणा सामान कुठे आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारची सर्व कामे आई सकाळ संध्याकाळ पार्कमध्ये फिरायला घेऊन जात जा. तुमची तब्येतही उत्तम राहील आणि टॉमीचा घरात घाण वास देखील पसरणार नाही. हे सर्व ऐकताना मालतीताईंना कधी कामाचा विचार करू लागल्या तर कधी प्रश्नार्थक नजरेने कोमलकडे पाहू लागल्या. मग काही वेळाने त्या म्हणाल्या, शाबास सुनबाई, तुम्हाला सगळं सांगितलंस, आता तू बघ, मी स्वादिष्ट पदार्थ बनवून तुम्हा सर्वांना खायला घालते. अरे हो, मी विसरलेस, मी गावाकडून स्वतःच्या हाताने लाडू आणि बर्फी बनवून आणली आहे.
मी आता घेऊन येते मुलांना, खूप आवडेल असे म्हणत त्यांनी आपल्या पिशवीतून सामान काढले आणि आनंदाने परी आणि सोनूच्या हातामध्ये खाऊ देऊ लागल्या. तेव्हा मालतीताईंनी पाहिले की तिथे काही पिशव्या ठेवल्या होत्या, दिसत होत्या. बघता बघता त्यांनी आश्चर्याने विचारलं, कोमल, तू माहेरी जात आहे का? मग कोमलने घाईघाईने म्हणाली, नाही आई, ते सर्व काय आहे ना, तुमच्या मुलाला ऑफिसच्या कामासाठी विदेशात जायचं आहे, त्यामुळे मुलंही आग्रह करत होते. त्यांनाही परदेशात जायचं आहे, त्यामुळेच आम्ही पण त्यांच्यासोबत जात आहोत. तुम्ही काही दिवस घर सांभाळा. तेव्हा विजय म्हणाला, ते काय झालं आहे आई, हे सर्व अचानक ठरलं आहे. उद्या सकाळी आम्हाला निघायचं आहे, त्यामुळे घराची काळजी तू घे. आम्ही फक्त 10-12 दिवसांसाठी चाललो आहोत, लवकरच आम्ही परत येऊ असे म्हणत सर्वांनी आपापली तयारी सुरू केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मालतीताईंना टॉमीला घरी घेऊन विजय, कोमलला आणि मुलं विमानतळाकडे निघाली. हे सर्व पाहून मालतीताईंना ते आवडले नाही, पण काही दिवसांचीच गोष्ट आहे असं समजावून त्यांनी मनात विचार करून डोकं शांत केलं. सकाळी अंघोळ करून त्यांनी टॉमीलाही मोठ्या प्रेमाने आंघोळ घातली. कोमलच्या सूचनेनुसार त्यांनी टॉमीचे अन्न त्याच्या भांड्यामध्ये टाकले आणि मग स्वतःची ताटं घेऊन तिथेच बसले. पण टॉमीने जे जेवण करत नव्हता, कदाचित सर्वजण निघून गेल्याने तोही दुःखीत झाला होता. म्हणूनच मालतीताईंने त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्यांच्या ताटातील भाकरीचा तुकडा टॉमीच्या तोंडात टाकला. त्यामुळे टॉमीचेही दुःख निवारण होऊ आनंदाने त्यांच्यासोबत जेवण करू लागला. आता प्रत्येक वेळी मालतीताई टॉमीला त्यांच्या ताटातून एक भाकरीचा तुकडा खायला द्यायच्या आणि तो त्यांच्यासोबत बसून खूप आवडीने जेवण करायचा. मालतीताईंना कोणाशी बोलायचं असेल तर त्या प्रॉमिसेस बोलायला हळूहळू दोघेही चांगले मित्रमैत्रिणी बनले. त्या टॉमीला घेऊन रोज सकाळ संध्याकाळ बागेमध्ये फिरायला घेऊन जायच्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसोबत देखील त्यांची ओळख झालीच होती. मालतीताईंना लहान मुलांची बोलणे हसणे खूप आवडायचे. जवळच्या सगळ्या मुलं मुली त्यांना आजी म्हणायचे. हे त्यांना पण आवडले होते. अनेकदा मुलं त्यांच्या घरी यायची, कधी लुडो कॅरम खेळायची तर कधी आजीकडून गोष्टी ऐकण्याचा हट्ट धरून बसायचे. कधी कधी मालतीताईंना कामामध्ये व्यस्त असायच्या तेव्हा मुलं टॉमी सोबत खेळायला लागायची. मालतीताई यांनी आपल्या नातवंडांसाठी आणलेली मिठाई त्या मुलांना दिली, तेव्हा त्यांनी ती खूप आवडीने खाल्ली. या सगळ्या गोष्टींमध्ये एक दिवस कसे निघून जात होते ते त्यांना कळतही नव्हते. एके दिवशी त्या झोपायला आईला गेल्या तेव्हा त्यांना एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. खूप उशीर झाला होता, पण मूल रडतच राहिलं. बाहेर आल्यावर त्यांनी पाहिलं की मुलाचे आई वडील त्याच्यासोबत घराच्या अंगणात हिंडत फिरत होते आणि त्याला गप्प बसण्याचा इशारा पण करत होते. पण मूल कसलाही प्रकारे शांत होत नव्हते. ते दोघे खूप काळजीत पडले आणि मालतीताईंना पाहून म्हणाले, बघा नाही, काय झालं असेल याला? काही कळतच नाही, फक्त रडत आहे, किती वेळा रडत आहे. मुलाच्या आईने मालतीताईंना हे सांगितल्यावर मालतीताईंनी त्याला लहान मुलाला लगेच घराच्या आतमध्ये आणलं आणि त्यांच्या नाभीवरती पोटावरती हिंग लावायला सुरुवात केली. थोड्या वेळाने ते मूल पूर्णपणे शांत झालं आणि मालतीताईने त्या मुलाची त्याच्याच भाषेत बोलायला सुरुवात केल्यावर तो मुलगा छोटासा हसू लागला. हे पाहून मुलाचे आई वडील आश्चर्यचकित झाले. हातात येताच पोरगा हसायला लागलं. हे पाहून दोघांनाही मालतीताईंचे आभार मानत धन्यवाद मानले. त्यामुळे ते रडायला लागले. ते दोघे खूप वेळ चिंतेत होते, विचार करत होते की मुलाला काय झालं. तेव्हा मालतीताई म्हणाले, आत्ताच जा आणि आरामात झोपा, आता त्याला त्रास होणार नाही. एवढा बोलून मालतीताई देखील आतमध्ये घरामध्ये आल्या. त्या विचार करू लागल्या की मुलगा आणि सुनेला जाऊन खूप दिवस झाले, पण अजून ना ते आले ना त्यांचा फोन आला. ते कसे आहेत आणि ते कधी येणार आहेत हे विचारण्यासाठी मालतीताईंनी आपला मुलगा विजय याला कॉल केला, पण तो लागत नव्हता. मला कधी येतील माहित नाही, त्यांनी मला काही सांगितलेही नाही, लवकरच येतो असे सांगून निघून गेले होते. असा विचार करून मालतीताई झोपी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीताई
टॉमीला घेऊन बागेमध्ये फिरायला निघून गेला. तेव्हा कोमलची मैत्रीण निवेदिता ही पार्कमध्ये आली होती. टॉमी सोबत एका अनोळखी वृद्ध महिलेला पाहून तिला आश्चर्य वाटले. त्यानंतर शेजाऱ्यांनी तिला सांगितले की ती कोमलची सासू आहे, गावावरून आल्या आहेत. हे ऐकून निवेदिता तिला भेटायला आली. नमस्कार काकू, मी कोमलची मैत्रीण निवेदिता. मी तुमच्या शेजारीच राहते. निवेदिता म्हणाली, काकू तुम्हाला इकडे पाहून खूप चांगलं वाटलं. तुम्ही आल्या नसत्या तर माझ्या मैत्रिणीचे म्हणजे कोमलचे परदेशात जाण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले असते. तेव्हा मालतीताईंनी आश्चर्याने म्हणाल्या, मला काही समजले नाही. मग निवेदिता म्हणाली, ठीक आहे, जाऊ द्या, ते सोडा. मला सांगा, कोमल कधी परत येणार आहे? त्यांनी मला काही सांगितले होते की 10-11 दिवसात परत येतील, पण त्यांना जाऊन 2 आठवडे होऊन गेले. तेव्हा निवेदिता म्हणाली, नाही काकू, कोमल मला म्हणाली होती की 1 महिना तरी लागेल तिला परत यायला. तेव्हा मालतीताई आश्चर्याने म्हणाल्या, 1 महिना? ठीक आहे, मी निघते आता काकू. असं बोलून निवेदिता तिथून निघून गेली. पण मालतीताई विचारात गळून गेल्या होत्या. तो आम्ही सोबत त्या घरी परतल्या तेव्हा त्या राहत असलेल्या कॉलनीमध्ये खूप गोंगाट झाल्याचे त्यांना दिसले. त्या लगबगीने तिथे गेल्या आणि त्यांनी कारण विचारल्यावर त्यांना समजले त्याच वस्तीत राहणाऱ्या सूरज याच्या घरी चोरी झाली आहे. पुढच्या आठवड्यातच त्यांच्या मुलीचे लग्न होते आणि चोरट्यांनी घरातील सर्व दागिने आणि पैसे चोरून नेले आहे. हे ऐकून मालतीताई यांना खूप वाईट वाटले. गरीब कुटुंबातील सदस्य किती चिंतेत असतील असा विचार करून मालतीताई यांनी टॉमीला घेऊन आपल्या घरी परतल्या. घरी पोहोचल्यावर फोन वाजला. मालतीताईंनी फोन उचलला तेव्हा त्यांचा मुलगा विजय याचा आवाज ऐकू आला. नमस्कार आई, तिथे सर्व काही ठीक तर आहे ना? टॉमी तुला जास्त त्रास तर दिला नाही ना? विजय, इकडे सर्व ठीक आहे. आम्ही दोघं एकमेकांची खूप काळजी घेत आहोत. तो आम्ही दिवसभर घरभर उड्या मारत राहतो, पण तुला परत यायला बरेच दिवस लागत. हो आई, ऑफिसची खूप सारी कामे अजून आहेत, त्यामुळे अजून काही दिवस जातील. तुम्ही तिकडे काळजी घ्या, असं म्हणत विजयने फोन ठेवला. तेव्हा कोमलने मागून विचारला, आई काय म्हणाल्या? सर्व ठीक तर आहे ना? हो कोमल, तुझे घर सुरक्षित आहे आणि आम्ही देखील आनंदात आहोत. कोमल आनंदाने म्हणाली, बघ विजय, गावावरून आईला बोलवून घेण्याची माझी कल्पनाच कामी आली ना, आणि एका कामात आपली 2 कामे देखील झाली. टॉमीला देखील केअरटेकर मिळाली आणि आपल्या घराला पहारा देखील झाला. आता आपण निश्चिंतपणे आणखी काही दिवस इकडे आरामात राहून फिरू शकतो. हो कोमल, तुझ्या डोक्यात योग्य कल्पना आलीच होती, नाहीतर घराच्या सुरक्षितेसाठी आणि टॉमीला डॉग केअर सेंटरमध्ये ठेवण्याचा एकूण खर्च 80,000 रुपयापर्यंत गेलाच असता. तेव्हा कोमल म्हणाली, विजय आता माझी अजून एक गोष्ट ऐक. बाबांच्या विम्याचे पैसे काही करून आपल्याकडे यायला हवेत. तो तुझ्या आईला सांग तसे, पण त्यांना त्या पैशांचं काय करायचं आहे? बाबांची पेन्शन तर दर महिन्याला त्यांना भेटतच असते. यापेक्षा जास्त पैसे घेऊन ते त्या पैशाचं काय करणार आहे? अगं कोमल, माझ्या मनातलं बोलली आहेस तू. मी पण हाच विचार करत होते. पण विजय, आई आपल्याला पैसे देतील ना? कोमलने विचारल्यावर ती विजयला म्हणाली, का नाही देणार? मी म्हणेन मला नितांत गरज आहे. आणि अजून मी आईला माझ्या प्रमोशन बद्दल देखील काही सांगितलं नाही. आईला फक्त एवढंच माहित आहे की मी ऑफिसच्या कामासाठी इकडे आलो आहे. हे सर्व काही विजयने कोमल सोबत बोलत होता. त्याला असं वाटलं की आईचा फोन कट झाला आहे, परंतु कॉल कट झालाच नव्हता. आपल्या मुलाचे आणि सुनेचे विचार ऐकून मालतीताई यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांचा स्वतःचा मुलगा फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी एवढा वाईट वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मग त्या स्वतःशीच म्हणाल्या, ह्या कलियुगात आईच्या मायेला, ममतेला आणि प्रेमाला लोक स्वार्थाने मात करतात आणि सुरुवात केली आहे, पण माझा विजय असा कधीच नव्हता. विचार करता करता त्यांच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. तेवढ्यात त्यांना बाहेरून अँब्युलन्सचा आवाज ऐकू आला. पण त्यांच्या मनात एवढा गोंधळ होता की बाहेर आवाज त्यांच्या कानावर काहीच परिणाम होत नव्हता. कितीतरी वेळ त्या गप्प बसून अश्रू ढाळत राहिल्या. ना भूक ना तहान विजयच्या लहानपणापासून
ते आजपर्यंत सर्व आठवणी त्यांच्या मनामध्ये घुमत होत्या. तेवढ्यात त्यांचं लक्ष टॉमीकडे गेलं. भूक लागल्यामुळे ते शेपूट हलवत होतं. त्याच्या भोवती घिरक्या मारत होतं. मालतीताईंनी पटकन त्याचे अश्रू पुसले आणि टॉमीसाठी जेवण आणले. पण तो नेहमी मालतीताईंसोबत जेवण करत होता. त्याचं जेवण झाल्यानंतरच जेवण करत होता, त्यामुळे मालतीताईंना इच्छा नसतानाही 2 घास खावे लागले. संध्याकाळी जेव्हा मालतीताई बाहेर आल्या तेव्हा त्यांना समजले की सूरज त्यांच्या घरात चोरी झाली होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व ऐकून मालतीताईंच्या आश्चर्याला पारावारा उरला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सूरज हॉस्पिटलमधून घरी परत आला तेव्हा मालतीताई त्याला भेटायला गेले आणि ते त्याला समजावू लागले, हे बघ दादा, आयुष्यात चढ उतार येतच असतात, पण याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीने जीवन संपवण्याचा विचार केला पाहिजे. तेव्हा सूरज म्हणाला, नाही ताई, मी कोणत्या दुःखातून जात आहे तुम्हाला माहित नाही. दिवसभर काबाड कष्ट करून 4 पैसे घरी आणून खर्च भागवता येत नाही. मोठ्या कष्टाने मी काही पैसे जमवले आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी बनवले दागिने मी घरी आणून ठेवले होते. पण देवाकडून आलेला आनंद हा आम्हाला फार काळ पचला नाही. आता माझ्या मुलीचं लग्न कसं होणार, काय करू, मला काहीच समजत नाही. असे म्हणत सूरजने अश्रू अनावर झाले होते. सूरजची अवस्था पाहून मालतीताई हदरून गेल्या होत्या. त्या म्हणाल्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका, देवावरती विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होईल. मुलीच्या वडिलांची असहाय्यता पाहून ते मालतीताईंकडे एकच पर्याय होता. त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावी फोन केला आणि शेजाऱ्यांना 1 लाख रुपये पाठवण्यास सांगितले आणि म्हणाले, गावी आल्यावर पैसे परत करेल. आता गावात मालतीताईंच्या बोलण्याकडे कोणीही दुर्लक्ष करत नव्हतं. त्यांनी एखादा शब्द बोलला की लगेच दुसऱ्या क्षणाला त्यांचं काम होत होतं. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचले गेले. मालतीताई पैसे घेऊन सूरज यांच्या घरी गेला आणि त्यांनी सर्व पैसे त्यांना दिले. हे बघ सूरज म्हणाले, हे काय? त्यांनी मालतीताईंनी दिलेली बॅग उघडली तेव्हा पैसे पाहून त्यांना धक्का बसला. ते म्हणाले, इतके पैसे? तेव्हा मालतीताई म्हणाले, आता तुमच्या मुलीचे लग्न होईल ना? तेव्हा सुरेशराव म्हणाले, अहो नाही, हे पैसे मी घेऊ शकत नाही. सूरजरावांची आपली पण मुलगी आहे, तुम्ही नकार दिला तर ते मला आवडणार नाही. मला तू तुझी मोठी बहीण समजतोस, मालतीताई म्हणाल्या. तेव्हा सूरजच्या डोळ्यातून अश्रू अनुवाद झाले. तुमच्या या उपकाराची परतफेड कशी करू मी? तेव्हा मालतीताई म्हणाल्या, एक माणूस म्हणून इतर मानवांना मदत करणं हेच आपलं कर्तव्य असतं, यात काय उपकार नाही. परिसरातील सर्व लोकांनी मालतीताईंना उचलले. ह्या पावलाचे कौतुक हे बघून बाकीचे देखील लोक शेजारी सुरेशरावांच्या मदतीला पुढे आले. त्यांच्या मुलीचे लग्न अगदी व्यवस्थित पार पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमलचा फोन आला, आई उद्या दुपारपर्यंत आम्ही घरी पोहोचतो, तुम्ही जेवण तयार ठेवा आणि हो, घर पूर्ण स्वच्छ ठेवा. मी घर जसे सोडले तसेच मला हवे आहे. ठीक आहे सुनबाई, मालतीताई म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीताई खूप लवकर उठल्या. आज त्यांच्या पतीची पुण्यतिथी होती, त्यामुळे त्या पहाटे अंघोळ करून मंदिरात जाण्यासाठी तयार झाल्या. देवाला प्रसाद अर्पण करण्यासाठी त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन शिरापुरी भाजी बनवायला सुरुवात केली आणि गरिबांना देण्यासाठी काही स्वयंपाक तयार केला. घरी सोडून देवळात गेल्या. त्यांनी मंदिरात जाऊन देवाला नमस्कार केला आणि पतीच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना देखील केली. मंदिरातून बाहेर आल्यावर त्यांनी सर्व गरीब लोकांना अन्न वाटप करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात त्यांची नजर तिथे बसलेल्या एका वयोवृद्ध स्त्रीवरती पडली. त्या स्त्रीला खायला द्यायला मालतीताई त्यांच्याजवळ जाऊ लागल्या. तेव्हा त्या स्त्रीने साडीच्या पदराने आपला चेहरा लपवला. त्या स्त्रीची उंची आणि शरीरयष्टीमुळे त्यांना ती ओळखीची वाटत होती. मालतीताई प्रसाद देऊ लागल्या. त्यांची नजर त्या महिलेच्या हातावरती पडली. त्यावर लिहिले होते, मीरा देवी. हे पाहून मालतीताईंची हृदये धडधडू लागली. मीरा, तू माझी मैत्रीण मीरा आहेस ना?
हे सांगताना त्यांनी तिच्या डोक्यावरचा साडीचा पदर काढला तेव्हा मीराने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्यांना पाहिले. हे सगळं कसं झालं मीरा? तू तर तुझ्या मुलांसोबत खूप आनंदी होतीस ना? तू तर गाव सोडून त्यांच्यासोबत शहरात राहायला गेली होतीस ना? अगदी आरामात जगत होती. तेव्हा मीरा ताई रडत रडत म्हणाल्या, मालती ताई, तुम्हाला काय सांगू, माझ्या दोन्ही मुलांना मोठ्या शहरात चांगल्या नोकऱ्या मिळाल्या होत्या. त्यामुळे आम्ही स्वतःला धन्य समजू लागलो. मग दोन्ही मुलं आणि सुना त्यांच्यासोबत आम्ही इकडे आलो. आम्ही पण त्यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत होतो. मोठ्या मुलाच्या घरी 3 महिने आणि धाकट्या मुलाच्या घरी 3 महिने राहत होतो. काही महिन्यापूर्वी पतीचे निधन झाल्यावरती मुलांनी गावातील घर विकण्याचा आग्रह धरला. सर्व गावकऱ्यांनी मला कित्येक वेळा रोखले. मी जिवंत असताना माझे हातपाय कापून माझे नुकसान करू नये, पण गावकऱ्यांचे बोलणे मान्य नव्हते. माझ्या मनात विचार आला की म्हातारपण मुलांसोबतच घालवायचे लागते, मग मुलांचे ऐकण्यात काय हरकत आहे. पण त्याचा वाटा घेऊन मोठा मुलगा त्याच्या बायको मुलांसह परदेशात निघून गेला. त्यामुळे माझ्या धाकट्या मुलांनी आणि सुनेनेही माझी जबाबदारी घेण्यास नकार दिला. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे या निर्णयाचा परिणाम असा झाला की ह्या वयात मला यावेळी भीक मागावी लागत आहे, आणि भीक मागितली नाही तर मी पोट देखील भरू शकत नाही. 2 मुलं असूनही मला स्वतःचे असे कोणीच नाही. हे वृद्धाश्रमात जाण्याचा विचार करत आहे, असे म्हणत मीराताईंना अश्रू अनावर झाले. मालतीताईंनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाल्या, अरे वृद्धाश्रमात का? तू चल माझ्यासोबत. मालतीताईंनी त्यांच्या मैत्रिणीला घरी घेऊन आल्या. मी नाश्ता बनवते, तोपर्यंत तू हात धुवून घे आणि हे लाडू खा. मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत. मुलांसाठी आणि आणले होते, पण त्यांना लाडू खायला वेळ मिळाला नाही कारण त्यांना परदेशात जायचे होते, असे म्हणत मालतीताईंनी डोळे भरून आले आणि त्या नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेल्या. दोघी मैत्रिणी बोलता बोलता नाश्ता केला तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मालतीताईंनी दरवाजा उघडला तेव्हा समोर कोमल आणि विजय उभा होता. पण घरात अनोळखी व्यक्तीला पाहून कोमल मालतीताईंकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, सुनबाई, ही माझी मैत्रीण आहे. बिचारी खूप वाईट अवस्थेमध्ये होती, दुःखी होती, म्हणूनच मी तिला माझ्यासोबत घरी घेऊन आले. मालतीताई यांचे वाक्य पूर्ण करण्याआधीच कोमल त्यांच्यावरती ओरडली, हो हो, आम्ही इथे एक धर्मशाळाच उघडली आहे, त्यामुळे तुम्ही कोणालाही घरात आणून ठेवू शकता आणि किती दिवसांपासून ही समाजसेवा चालू आहे. काय बोलत आहे तू सुनबाई? मालतीताई आश्चर्याने बोलते. मग विजय म्हणाला, आई, कोमल बरोबर बोलत आहे. हे घर आमचं घर आहे, काही वृद्धाश्रम नाही. हे ऐकून मालतीताई स्तब्ध उभ्या राहिल्या आणि मग त्या म्हणाल्या, हो ठीक आहे, तुमचं म्हणणं योग्य आहे. हे घर तुमचंच आहे, माझं नाही. कारण तुमच्या उपस्थितीमध्ये मी ह्या घराचे आणि टॉमीचे रक्षण करून म्हणूनच तुम्ही लोकांनी मला या घरात बोलवले होते. मला चौकीदारापेक्षा जास्त दर्जा कुठे आहे ह्या घरात? मग कुठल्या हक्काने मी माझ्या मैत्रिणीला इथे आणले? मीरा आता या घराचे मालक घरी परत आले आहे. त्या चौकीदाराचे काम संपले आहे. कदाचित तुमच्या घरात आमच्यासारख्या माणसांना जागा नसेल, पण माझ्या गावात आणि गावकऱ्यांच्या हृदयात खूप जागा आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत संध्याकाळीच बसने माझ्या गावी परत जाईल, असे म्हणत मालतीताईंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मग सोनू आणि परी येऊन त्यांच्या आजीला मिठी मारली आणि रडत म्हणाली, नाही आजी, आम्हाला सोडून जाऊ नका. मुलांचे निरागस शब्द ऐकून मालतीताईंनी दोन्ही मुलांना जवळ घेतले आणि म्हणाल्या, अरे बेटा, मी तुम्हाला भेटेलच, हे माझ्यासाठी पुरे आहे. माझं प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असतील. मुलाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असे पालक असतात ज्यांना निस्वार्थपणे आपल्या मुलांचे कल्याण करायचे असते. प्रत्येक अडचणीत ते आपल्या मुलांना साथ देतात. त्याबद्दल ते आपल्या मुलांकडून काहीच अपेक्षा करत नाहीत. ते सर्व मुलांवर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. त्यामुळे तुम्ही दोघेही तुमच्या आई वडिलांचा विश्वास अजिबात तोडू नका. कारण जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आई वडील जिवंतपणे मरतात. तेव्हा मालतीताई आपल्या सुनेला म्हणजे कोमलला म्हणाल्या, अजून बाई बघ, हे घर तुझे अगदी जसेच्या तसे सोडले होते. जसे आहे तसे या मोलकरणीमध्ये काही कमतरता असेल तर मला माफ कर. आई, तुम्ही काय बोलत आहात?
कोमल म्हणाली. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, सुनबाई, मला सर्व काही कळालेलं आहे. अचानक तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम का बरं फुललं होतं? तेव्हा विजय म्हणाला, आई मला काहीच समजत नाही. तेव्हा मालतीताई म्हणाल्या, विजय, आजपर्यंत तुला तुझ्या आईचे प्रेम समजलं नाही. ह्या विचाराने मला वाईट वाटत आहे. आणि सुनबाई, तू आई आहेस ना, तरी आईच्या प्रेमाशी अशी का खेळ खेळतेस? जर तुम्ही मला स्पष्ट सांगितले असते तर तुमच्या मदतीला नक्कीच आली असते. मी नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असते, परंतु तरी सुद्धा तुम्ही माझ्या भावनांची का खेळ खेळलात? आणि हो बेटा, तुझ्या वडिलांच्या विम्याचे पैसे मिळवण्यासाठी नवीन नाटक तू करू नकोस. तू मागशील तेव्हा मी तुम्हाला ते पैसे देऊन टाकेल. मालतीताईंचे हे शब्द ऐकून विजय आणि कोमल यांना जमिनीवर पडल्यासारखे झालं होतं. क्षणाचाही विलंब न लावता मालतीताईने त्यांची बॅग उचलली आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत त्या घराबाहेर पडल्या. तेव्हा विजय आणि कोमलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याच वेळी शेजारच्या घरातील राहणारी त्यांची शेजारीण आली आणि म्हणाली, अहो आई, तुम्ही जात आहात का? तुम्ही इथे असता आम्हाला कशाची अडचण येत नव्हती. मला सासू सासरे नाही, त्यामुळे मला फक्त तुमच्या प्रेमाची मूर्ती दिसते. आता तुम्ही निघून जाल तर कसे होईल? सूरज यांना समोरून येताना पाहून ते पण त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, तुम्ही आमच्यावर केलेले उपकार आम्ही आयुष्यभर कधीच विसरणार नाही. असे म्हणत मालतीताईने पायाला स्पर्श करू लागल्या. तेव्हा मालतीताई हसत म्हणाल्या, अरे नाही नाही, मी काही उपकार केले नाही. मला मदत करण्याची संधी देऊन तू माझ्यावरती उपकार केले असे मी समजते. त्याच वेळी परी आणि सोनू परिसरातील सर्व मुले जमली आणि एका आवाजात म्हणाले, आजी, तुम्ही जाऊ नका ना. सर्वांचे प्रेम पाहून मालतीताईंचे डोळे भरून आले. तेव्हा कोमल आणि विजयच्या डोळ्यात अश्रू आणत हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहिले. विजय म्हणाला, आई, आम्हाला माफ कर. मला माहित आहे आम्ही खूप मोठी चूक केली आहे, ज्यासाठी कोणाकडेही क्षमा नसेल. पण तू आई आहेस जी आपल्या मुलाची प्रत्येक लहान मोठी गोष्ट चूक माफ करते. मला माझ्या चुकीचे प्रायचित्त करायचं आहे आई. मला तुझ्या सेवेची संधी दे. तेव्हा कोमल म्हणाली, आई, आम्हाला सोडून जाऊ नका. तुम्ही दोघे इथेच थांबा. मी तुम्हाला वचन देते, आम्ही तुम्हाला तक्रार करण्याची एकही संधी यापुढे देणार नाही. मालतीताई म्हणाल्या, माझ्या मुलांनो, तुम्हाला तुमची चूक कळाली, खूप झालं, हेच माझ्यासाठी पुरेस आहे. माझी तुमच्यावर काही तक्रार नाही, पण मला गावी जायचं आहे. तिथे माझे स्वतःचे घर आहे. तिथे राहून मला आराम वाटतो. आम्ही दोघी बहिणी तिथे आनंदाने उरलेलं आयुष्य घालवू. मालतीताईने सर्व मुलांच्या डोक्यावर आपला प्रेमळ हात ठेवला आणि सर्वांना भरभरून आशीर्वाद दिला. त्या ऑटोमध्ये बसू लागल्यावर त्यांना कोणीतरी मागून थांबवत असल्याचे जाणवले. त्याने मागे वळून पाहिलं तर टॉमीने त्यांचा पदर पकडला होता. मालतीताईंना पाहून त्यांचे डोळे पुन्हा भरून आले होते, पण त्यांना स्वतःला कमजोर होऊ द्यायचं नव्हतं. म्हणूनच मग स्वतःवर नियंत्रण ठेवून त्यांनी साडीचा पदर काढला आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत म्हणजे मीराताईंसोबत ऑटोमध्ये बसल्या. तेवढ्यात टॉमी धावत पळत जाऊन ऑटोला अडवण्याचे काम करत होता. टॉमीचे त्यांच्यावरचे प्रेम पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्यापासून दूर जायला तयार नव्हता. त्याचं असं वागणं पाहून मालतीताईंनी त्याला सन्मान देत म्हणाल्या, माणसांना समजो वा न समजो, पण या निर्जीव प्राण्यांना प्रेमाची भाषा नक्कीच चांगली कळते. आता टॉमी माझ्यासोबतच राहणार. एवढं बोलून मालतीताईंनी रिक्षा ड्रायव्हरला निघण्याचा इशारा केला आणि त्या गावाकडे परत निघून गेल्या. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, मालतीताईंनी आपल्या सुनेसोबत आणि मुलासोबत राहण्याचा जो निर्णय घेतला तो तुम्हाला कसा वाटला? आणि मुलाला आणि सुनेला सोडून ते त्या टॉमीला घेऊन कायमस्वरूपी गावाला गेले, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.